दिनांक 19 एप्रिल 2026 वार आहे रविवार। या दिवशी यंदाची अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे। 3.5 मुहूर्तांपैकीच एक मुहूर्त असणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत फलदायी समजला जातो। पितृपूजनासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो। या दिवशी केलेले दान आणि शुभ कार्य अक्षय्य म्हणजेच न संपणारे फळ देते अशी धार्मिक धारणा आहे। अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याइतकेच महत्त्व दानधर्माला सुद्धा दिले गेले आहे। जर तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर शास्त्रामध्ये सांगितलेल्या या 3 वस्तूंचे दान आवर्जून करा। सोबतच या दिवशी काही चुका करणे टाळावे, अन्यथा आपण केलेल्या पुण्याचे फळ कमी सुद्धा होऊ शकते। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्षय्य तृतीया या सणासंबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती मी देणार आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला आपले धार्मिक व्हिडिओ आवडत असतील तर दिल्लीकर मराठीला आवर्जून सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, अक्षय्य तृतीया ही उन्हाळ्यामध्ये येते, त्यामुळे तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते। या दिवशी मातीचा नवीन माठ खरेदी करून त्यामध्ये पाणी भरून ते पाणी दान करावे, म्हणजेच काय माठासह आपल्याला ते पाणी दान करून द्यायचे आहे। असे केल्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरामध्ये शीतलता व सुखशांती नांदते। यानंतर दुसरं दान आहे ते म्हणजे अन्नदान आणि सातू। बघा, पहिलं दान आपण जलदान म्हणून माहिती करून घेतलं, तर आता अन्नदानामध्ये काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। बघा मंडळी, भुकेल्याला अन्नदान करणे हे महादान समजले जाते। अक्षय्य तृतीयेला आपण सातू, गूळ, तांदूळ किंवा गहू दान करणे सोन्याच्या दाना इतकेच शुभ मानले जाते। सातूला हिंदू धर्मामध्ये कनक मानले गेले आहे, त्यामुळे सातूचे दान केल्याने दरिद्रता दूर होते आणि अन्नाची कमतरता आपल्याला कधीही भासत नाही। म्हणजेच काय, आपलं घर हे सदैव अन्नधान्याने भरलेलं राहतं। आपण ज्या काही गोष्टी असतात त्या जेवढ्या पद्धतीने जेवढ्या प्रकारे वाटून खाऊ तेवढं आपल्याला ते अधिक पटीने मिळत असतं। म्हणजे एकटं खाणं आणि वाटून खाणं याच्यामध्ये तुम्ही फरक हा ओळखा। एकट्याने खाण्याचा आनंद वेगळा असतो, पण जेव्हा आपण आपल्याकडे एखादी छोटी गोष्ट असेल किंवा छोटासा एखादा पदार्थ असेल, कमी प्रमाणामध्ये एखादा पदार्थ असेल, पण तो आपण आपल्यासोबतच्या किंवा आपल्या आसपास असणाऱ्या 4 जणांसोबत वाटून खाल्ला तर त्याचा आनंद आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि परिणामी आपल्याला त्या इतर 4 जणांचा आशीर्वादसुद्धा मिळतो किंवा आपण त्यांना काहीतरी दिलं त्यांनासुद्धा त्याचा आनंद होत असतो। यानंतरचं तिसरं दान म्हणजे चप्पल किंवा वस्त्रदान। बघा मंडळी, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी चालणाऱ्यांना चप्पल किंवा जोडे दान करायचे आहे। हे अत्यंत पुण्यदायी काम समजलं जातं। तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की गोरगरीब जी मंडळी असतात, व्यक्ती असतात, तर ते बिना चपलेचेच चालत असतात। तर या दिवशी आपण अशा गरजू व्यक्तींना चपलेचं दान करू शकतो। तसेच गरिबांना नवीन वस्त्रे किंवा छत्री दान केल्यामुळे घरातील आजारपण दूर होते आणि कुंडलीतील ग्रहांचे अशुभ परिणाम कमी होतात। तर नक्कीच तुम्ही ही गोष्ट करा। त्याचबरोबर अक्षय्य तृतीयेचा दिवस ही एक अत्यंत पवित्र तिथी समजली जाते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजली जाणारी ही तिथी अत्यंत पुण्यदायी आहे। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं, काय करायचं नाही ते आता आपण जाणून घेऊया। तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कधीही कर्ज काढू नका, कारण असे मानले जाते की या दिवशी घेतलेले कर्ज अक्षय होऊ शकते। म्हणजेच काय, ते फेडताना खूप अडचणी येऊ शकतात। तसेच कोणालाही या दिवशी पैसे उसने देऊ नका, कारण यामुळे घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते असे मानले जाते। मंडळी, अक्षय्य तृतीया हा माता लक्ष्मीचा दिवस आहे। या दिवशी कुणाशीही वाद घालू नका, अपशब्द वापरू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका। ज्या घरामध्ये कलह किंवा नकारात्मकता असते तिथून माता लक्ष्मी निघून जाते। घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा। या दिवशी लोखंड, ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते। या धातूंना राहूचे प्रतीक मानले जाते। तसेच काळ्या रंगाचे कपडे किंवा काटेरी झाडे या दिवशी घरी आणू नका, कारण यामुळे आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात।
तर मंडळी, आता यापुढे मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आपल्या स्वयंपाकघराच्या बाबतीतली आहे. अक्षय्य तृतीया येण्याच्या आधी किंवा ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये 4 गोष्टी ठेवायच्या आहेत. तर ते गोष्टी म्हणण्यापेक्षा पदार्थ आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते. कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की अक्षय्य तृतीया येण्यापूर्वी आपण आपल्या घराची, आपल्या स्वयंपाकाच्या खोलीची साफसफाई करू. तर आपल्या स्वयंपाकाच्या खोलीतून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजेल की आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये कोणते पदार्थ ठेवले पाहिजे जे आपल्याला 4 ठिकाणी ठेवायचे आहेत. तर एक एक करून आपण सगळी माहिती जाणून घेऊया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला यातून खूप चांगल्या पद्धतीची माहिती समजणार आहे. तर ऐका मंडळी पुढची माहिती. बघा, ज्या घराचे अन्नपूर्णा कक्ष म्हणजेच स्वयंपाकघर हे अतिशय शुद्ध आणि समृद्ध असते, म्हणजेच आपली स्वयंपाकाची खोली ही जेवढी शुद्ध आणि समृद्ध असते तिथे माता लक्ष्मीचा कायमचा वास असतो. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीला आवाहन करण्यापूर्वी खालील उपाय, म्हणजे मी तुम्हाला जे पुढे उपाय सांगणार आहेत ते नक्की करा. गव्हाचे पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी गव्हाच्या पिठापासून अनेक पदार्थ बनवत असतो आपण, जसं की त्याच्यामध्ये आपण पोळी, चपाती, पुरणपोळी असे बरेच पदार्थ बनवतो. धिरडेसुद्धा बनवतो, केक बनवला जातो, बऱ्याच गोष्टी गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात. त्यामुळे आपल्या घरामध्ये गव्हाच्या पिठाला एक डबा नक्की असतो. अक्षय्य तृतीयेपूर्वी आपल्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात आपल्याला 10 रुपयांचे एक स्वच्छ नाणे ठेवायचे आहे. तर 10 रुपयाचा जो ठोकळा असतो किंवा नाणं असतं तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं, कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर ते आपल्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात ठेवायचं. ओलं नाणं ठेवू नका किंवा ओलसर असलेलं नाणंसुद्धा अजिबात ठेवू नका. आणि नाणं गव्हाच्या पिठामध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुवून कापडाने पुसूनच का ठेवायचं आहे, कारण पैसा जो आहे तो म्हणजे याच्या हातातून त्याच्या हातात जात असतो. किंवा आपल्या घरामध्ये आपण गव्हाच्या पिठात हे 10 रुपयाचं नाणं ठेवण्यापूर्वी जिथे ते 10 रुपयाचं नाणं ठेवलेलं असेल तर आपल्याला माहिती नाही आहे की त्याला काही जीवजंतू वगैरे लागलेले असतील, कारण खूप डोळ्यांना न दिसणारे सुद्धा जीवजंतू, रोगजंतू असतात, बरोबर की नाही. आणि आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये हे नाणं ठेवतोय म्हणजे तेवढी काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि ओलसर नाणं का ठेवायचं नाही, कारण ओलसर नाणं, ओलं असलेलं 10 रुपयाचं नाणं आपण जर गव्हाच्या पिठाच्या डब्यात ठेवलं तर ते पीठ खराब होण्याची शक्यतासुद्धा दाट असणार आहे. त्यामुळे 10 रुपयाचं नाणं घ्या, ते अगदी स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्या, कापडाने पुसा, कोरडं करा आणि मगच ते आपल्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात ठेवा. नाणं म्हणजेच काय, पैसा हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. पिठामध्ये नाणे ठेवल्यामुळे अन्नामध्ये बरकत येते आणि आर्थिक ओघ वाढतो. तर या कारणामुळे आपल्याला अक्षय्य तृतीया येण्यापूर्वी किंवा ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला म्हणजे आधी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. यानंतर दुसरी गोष्ट, मीठ. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते आणि आपल्या घरामध्ये अनेक अन्नपदार्थांमध्ये किंवा तिखटाच्या पदार्थांमध्ये आपण मीठ हे आवर्जून वापरतो. गोड पदार्थांमध्ये सुद्धा, म्हणजे गोड पदार्थाला चांगली चव यावी म्हणून सुद्धा आपण मिठाचा वापर करत असतो. मीठ आणि माता लक्ष्मी यांचा किती घनिष्ठ संबंध आहे हे सुद्धा तुम्हाला आत्तापर्यंतच्या आपल्या धार्मिक व्हिडिओमध्ये समजलं असेलच. तर आपल्याला या मिठाच्या बरणीमध्ये, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला ही सांगते की तुम्ही अजूनसुद्धा मीठ हे एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला आता यामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला बदल काय करायचा आहे, आपल्या घरामध्ये आपण जे मीठ ठेवतो तर मीठ साठवण्यासाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी असावी. तर काचेच्या भांड्यामध्ये, काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला आपलं हे खाण्याचं मीठ ठेवायचं आहे. मग ते सैंधव मीठ तुम्ही वापरत असाल, आपलं खडं मीठ वापरत असाल किंवा पांढरं बारीक मीठ वापरत असाल, जे मीठ तुमच्याकडे असेल, काळं मीठ जरी असेल तर ते सुद्धा तुम्ही प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा
स्टीलच्या डब्यात किंवा एखादा पत्र्याचा डबा वगैरे तुमच्याकडे असेल तर या डब्यांमध्ये अजिबातच ठेवू नका. या भांड्यांमध्ये मीठ ठेवणं अशुभ मानलं जातं. तर त्यासाठी आपल्याला एक काचेची बरणी खरेदी करायची आहे किंवा चिनी मातीचं भांडं तुम्ही खरेदी केलं, त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवलं तर अतिउत्तम. आणि या मिठाच्या भांड्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण मीठ भरून ठेवलेलं आहे अशा भांड्यामध्ये आपल्याला 5 लवंगा टाकून ठेवायच्या आहे. म्हणजे त्या मिठामध्ये आपण 5 लवंगा पुरून ठेवायच्या किंवा वरचेवर जरी ठेवल्या तरी पण काही हरकत नाही. लवंगा आणि मिठाचे हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतात. आणि तुम्हा सर्वांना हे सुद्धा लक्षात आलं असेल की आपण नवरात्रीमध्ये लवंगांची एक सेवा करत असतो आपल्या कुलदेवीसाठी. तर माता लक्ष्मी असेल आपली कुलदेवी, म्हणजे जी माता पार्वतीचं किंवा दुर्गा देवीचं रूप आपण मानतो, तर ती देवी असेल तर सर्व देवींना लवंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण आपल्या या मिठाच्या बरणीमध्ये 5 लवंगा टाकून ठेवायच्या आहेत. तर याचा उपयोग काय होणार आहे? आपल्या घरामध्ये सकारात्मकता येणार आहे, पॉझिटिव्हिटी येणार आहे आणि कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्गसुद्धा मोकळे होतात. प्रत्येकावर थोडंफार कर्ज असतंच किंवा जरी नसेल तरी पण आपण कुणाला तरी उसने पैसे देतो, कुठेतरी आपले पैसे अडकलेले असतात तर ते सुद्धा आपल्याला परत मिळून जातात. तेव्हा हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे. आजकाल प्रत्येकजण निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकतेच्या विळख्यामध्ये अडकत चाललेला आहे. याला कारण म्हणजे माहितीचा जास्तीत जास्त प्रसार. खूप जास्त माहिती आपण सगळीकडून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडून कृती काहीच होत नाही. त्यावेळेस कुठेतरी आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो, दबावाखाली जातो. निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्या डोक्यामध्ये वाढून जाते, आपल्या मनामध्ये ती वाढते किंवा आपल्यावर कामाचा जास्त लोड असेल तरीसुद्धा या गोष्टी होतात. तर असो, आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. पण या सगळ्यांपासून तुम्हाला मुक्ती हवी असेल किंवा थोडा तरी रिलीफ म्हणजे आराम हवा असेल तर तुम्ही येत्या अक्षय्य तृतीयेला किंवा अक्षय्य तृतीया येण्याच्या आधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्कीच तुम्ही मिठाचा हा उपाय करायचा आहे. म्हणजेच काय, आपल्या मिठाच्या बरणीमध्ये आपल्याला 5 लवंगा टाकून ठेवायच्या आहेत. फुलासह असलेल्या 5 लवंगा तुम्ही या मिठाच्या बरणीत नक्की ठेवा. यानंतर पुढची गोष्ट, तांदूळ म्हणजेच अक्षता. तांदूळ आपण तुटलेले किंवा अख्खे या सगळ्यांना तांदूळ म्हणतो. पण जे तांदूळ अखंड असतात, न तुटलेले असतात, त्यांना खास करून अक्षता म्हटलं जातं. आणि या अक्षता मांगल्याचे प्रतीक आहेत. तसेच हळद ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या तांदळाच्या भांड्यामध्ये किंवा तांदळाच्या डब्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळाच्या भांड्यात आपल्याला एक अख्खं हळकुंड ठेवायचं आहे. ओली हळद नाही तर वाळलेलं अख्खं हळकुंड, जे लेकूरवाळं असावं. म्हणजेच काय, हळकुंड जर आपण पाहिलं तर असं वाकडं तिकडं असंही आपल्याला दिसतं की ज्याला कुठेही फाटे फुटलेले नाही अशा पद्धतीने सुद्धा हळकुंड असतं किंवा एकदम सरळ गाठ आहे अशा पद्धतीचं सुद्धा असतं. पण आपल्याला आवर्जून लेकूरवाळं म्हणजे ज्या हळकुंडाला असे बारीक बारीक फाटे फुटलेले आहेत, जसं आपण अद्रक म्हणजे आलं बघतो ना, आल्याला कसे छोटे छोटे फाटे फुटलेले असतात, त्याच पद्धतीने या वाळलेल्या हळकुंडाला सुद्धा फाटे फुटलेले असावेत. आणि अशा हळकुंडाला लेकूरवाळं हळकुंड म्हटलं जातं आणि हे वंशवृद्धीचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे पूजा अर्चांमध्ये खास करून आपल्याला हळकुंड वापरायचं असेल तर ते लेकूरवाळंच वापरावं असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा हळकुंड ठेवायचं असेल तर ते लेकूरवाळंच ठेवा, दुसरं हळकुंड ठेवू नका. आणि या उपायामुळे काय होईल, घरातील धान्य अक्षय्य राहतं. म्हणजेच ते कधीही संपत नाही, त्याचा कधीही क्षय होत नाही. आपल्या कुटुंबावर भविष्यात कधीही उपासमारीची वेळ येणार नाही. तर शुभकार्यांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही नक्कीच येत्या अक्षय्य तृतीयेला हा उपाय करा. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर. साखर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि आपण गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर करतो. चहामध्ये आपण साखर वापरतो आणि देवपूजेमध्ये आपल्याला नैवेद्य ठेवण्याची आवश्यकता असतेच. म्हणजे देवांना आपण काहीतरी नैवेद्य दाखवतो आणि कधीकधी आपल्याकडे नैवेद्याला काहीच नसेल किंवा आपल्यामागे थोडीशी काही गडबड असेल तर आपण देवापुढे नैवेद्य म्हणून साखर ही आवर्जून ठेवत असतो. साखर ही गोडव्याचे प्रतीक समजली जाते. तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचे. साखरेच्या डब्यामध्ये दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवा.
तर आपल्याला काय करायचं आहे, साखरेच्या डब्यामध्ये दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवायचे आहेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत निर्माण होतात. मसाल्याचा पदार्थ आहे दालचिनी. माझ्या मते सर्वांनाच माहिती असेल. नसेल माहिती तर जिथे मसाल्याचे पदार्थ भेटतात त्या दुकानामध्ये जा, तिथून दालचिनीचा एक तुकडा घेऊन या आणि तिचेच बारीक बारीक 2-3 तुकडे करून तुम्ही तुमच्या साखरेच्या डब्यामध्ये ठेवा. तशी दालचिनी तुम्हाला सुट्टीही, म्हणजे जिथे बाजार भरतो ना तिथे एक दालचिनीसुद्धा कोणीही देऊ शकतं, म्हणजे बाजारामधले ते विकणारे लोक. पण तुम्ही दुकानात गेलात तर एक दालचिनी देणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळे जरी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दालचिनी घेतली तरी पण ती तुम्हाला घरी मसाला बनवताना किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये कामात येईल. दालचिनीचे उपयोगसुद्धा तुम्हाला माहिती असतील. बरेच जण दालचिनी असे चघळत असतात बघा, जसं आपण खोकला आल्यावर लवंग चघळतो ना, त्याच पद्धतीने दालचिनीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. दालचिनीचा आपण चहासुद्धा बनवून पिऊ शकतो, जो वजन कमी करण्यामध्ये फार उपयोगी ठरतो. तर अशाच पद्धतीने धार्मिक उपाय सांगायचा झाला तर आपण सणाच्या दिवशी किंवा सण येण्यापूर्वी, खास करून जे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणारे सण असतात ना, त्या काळामध्ये आपण आपल्या गोड पदार्थाच्या डब्यात, म्हणजे आता साखरच आपल्या घरामध्ये गोड असते, त्याचबरोबर गुळही असतो, पण खास करून आपण या साखरेच्या डब्यामध्ये दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवले तर नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये गोडवा येतो. जे काही मतभेद असतात तर तेही निघून जातात. असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये कायम गोडवा टिकून राहावा. एक वेळ मतभेद असले तर चालतील, पण मनभेद असता कामा नये. पण कधीकधी असंही होतं ना, मतभेद झाले तरी पण घरामध्ये वाद होण्याची शक्यताही जास्तच असते. त्यामुळे कोणताच भेद आपल्या घरात, म्हणजे आपल्या कुटुंबियांमध्ये नसावा आणि तेच एक सुखी किंवा आरोग्यदायी कुटुंब असल्याचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला आपण जी काही कटुता असेल तर ती दूर करण्यासाठी म्हणून हा उपाय नक्की करून पाहावा. मंडळी, 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी, म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान उरकून देवी लक्ष्मीची आणि कुबेर यंत्राची मनोभावे पूजा करा. आणि मी तुम्हाला ज्या काही 4 गोष्टी सांगितल्या, जसं की हळद असेल, मीठ असेल, तांदूळ असेल, साखर असेल, तर याच्यामध्ये आपल्याला कोणते पदार्थ ठेवायचे आहेत तर ते सुद्धा तुम्ही आठवणीने ठेवा. हे सगळेच पदार्थ आपल्या घरी असतात, त्यामुळे उपाय करायला काहीच हरकत नाही. मनोभावे करा, कोणतीही शंका मनामध्ये न ठेवता करा, म्हणजे उपायांचा फायदासुद्धा तेवढाच पटकन होईल. तसेच आपल्याला देवीकडे प्रार्थनासुद्धा करायची आहे की हे लक्ष्मी माते, आमच्या घरातील धन आणि धान्य अक्षय्य ठेव, तसेच तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अक्षय्य तृतीयेला पूजा अर्चा झाली की दुसऱ्या दिवशी या 4ही वस्तू आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्या. वाहतं पाणी म्हणजेच काय, नदी असेल, तलाव असेल किंवा जिथे आपण तीर्थक्षेत्र म्हणून जात असतो अशा ठिकाणी आपण या गोष्टी प्रवाहित करून द्यायच्या आहेत. तुमच्या आसपास ही ठिकाणं नसतील तर तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये जी माती असते ना, तर त्या मातीमध्ये या गोष्टी पुरून दिल्या तरी पण चालतील. म्हणजे जसं की आपण मिठामध्ये लवंग ठेवणार होतो, त्याचबरोबर साखरेमध्ये दालचिनी, ज्या अन्नपदार्थांमध्ये आपण या गोष्टी ठेवल्या होत्या ना, तर त्या आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये विसर्जित करायच्या आहे. त्यातलं फक्त जे 10 रुपयाचं नाणं असेल तर ते पैसे आहेत. 1-1 रुपया कमवायला आपल्याला जास्त वेळ लागतो. आणि जेव्हा आपण हे जे पदार्थ, म्हणजे मसाल्याचे जे पदार्थ असतील ते पाण्यामध्ये विसर्जित केले किंवा कुठे जमिनीत पुरून दिले तर कुणीही ते काढायला जाणार नाही. पण जे 10 रुपयाचं नाणं असेल आपण पाण्यामध्ये विसर्जित करायला गेलो तर आजकाल गोष्टी इतक्या बदललेल्या आहेत की लगेच ते 10 रुपये कोणीतरी उचलून घेईल आणि त्याचा गैरवापरसुद्धा करेल. तर आपल्याला हे टाळायचं असेल आणि आपली लक्ष्मी आपल्याच घरी राहावी असं वाटत असेल तर नक्कीच हे 10 रुपयाचं नाणं आपण सांभाळून आपल्या घरामध्ये, जिथे लॉकर, म्हणजे जिथे आपण पैसे ठेवतो, दागिने ठेवतो, जिथे आपलं धन असतं,
तर तिथे आपण हे 10 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.